मंडळी, मी आता इकडे शेडेगावात इलेलो आहे आणि आता तुमका ढोल पथक स्पर्धा दाखवणार आहे, बघू शकता। धन्यवाद। हा कार्यक्रम पाहण्याकरता मार्गस्थ झालेले आहेत। काही क्षणातच या विविध गावातली मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होती। बांधवांनो, शेडेगाव हा खऱ्या अर्थाने मी अनेक वेळा म्हणतो की आदर्श गाव आहे। या गावानं या कोकणातल्या अनेक कला जतन केलेल्या आहेत। आपल्या कोकणामध्ये अनेक कला असतात। डबावरची शाहीर असेल, झाकडी नृत्य असेल, लाठीकाठी असेल, ढोल पथक असेल, भजन असेल, अशा अनेक परंपरा आपण या आपल्या कोकणामध्ये राबवत असतो। आज मला सांगताना आनंद होतोय की या गावामध्ये कैलासवासी शंकर वावकर यांनी खऱ्या अर्थानं डबावरची जी शाहिरी कला होती, ही शाहिरी कला या ठिकाणी कीर्तिवंत, यशवंत, जयवंत, राजमान्य राजश्री अखंड अलंकृत महापराक्रमी महाप्रतापी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। गावकऱ्यांना माझी विनंती राहणार आहे, आपण या ठिकाणी प्रथेप्रमाणे या ठिकाणी नारळ द्यायचा आहे, आपण गाराणं घालायचं आहे। मी माईक देतो आपल्याकडे। इकडे किशोर इकडे। ढोल वाद्य म्हणा, भजन म्हणा, असं जो काय नाना प्रकारे कार्यक्रम करा, त्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही एक श्रीपाद या पुढे बोललेला ज्या म्हणतात माना आणि आतापर्यंत जसं कार्यक्रम सुरळीत पार पडलं तसंच ह्याही कार्यक्रम सुरळीत पार पाडून शत्रूचा मित्र म्हणून गुन्हागोळी नांदाकार करून रखवाले करून सांभाळतो। या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना माझी विनंती राहणार आहे, आपलं ढोलपथीकरण या ठिकाणी सादर करण्याकरता आपण या प्रांगणामध्ये उपस्थित व्हायचं संघासाठी। कारण आपलं जे सोनं जिथं पिकतं तिथं आपल्याला त्याची किंमत कळत नाही। म्हणतात लंकेला सोनं आहे, परंतु लंकेला सोनं नाहीये। सोनं हे आपल्या इथं आहे, आपल्या मातीमध्ये आहे, मराठी मातीमध्ये आहे, आपल्या गावामध्ये आहे, हे आपल्याला समजत नाही। आणि म्हणूनच हे सोनं म्हणजे आजच्या या ठिकाणचा संघ म्हणजे माझा शेडे संघ, गुणी संघ असं मी या ठिकाणी या संघाला संबोधतो। आणि असं संबोधलं तर वावगं ठरणार नाही असं मला या ठिकाणी पंच म्हणून सांगावं असं वाटतं। बांधवांनो, दुसरी एक गोष्ट मला गेले अनेक वर्षामध्ये पाहायला मिळाली, ती आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की हा संघ गुणी आहेच, परंतु या मंडळातील जे सर्व सदस्य आहेत किंवा जी मंडळी आहेत त्यांचा जो नेटनेटकेपणा आहे तो आज मला या ठिकाणी दिसून आला। आणि हा प्रथम मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की शेडे या गावामध्ये मी आलो आणि माझं मन प्रफुल्लित झालं। कारण या मंडळाचे जे सर्व जे पदाधिकारी आहेत, ग्रामस्थ आहेत, गावकरी मंडळी आहेत, मुंबईकर मंडळ आहे आणि लहान थोर सर्व आपण आहात, हे सर्व नीटनेटकेपणा पाहिल्यानंतर खरोखरच मनाला बरं वाटलं की असा संच आपल्या भागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आणि म्हणूनच आता आपण या ठिकाणी उपस्थित संघांना क्रमांक देणार आणि त्यानंतर आपण आपला मानाचा संघ या ठिकाणी 10 मिनिटं त्यांना संधी देणार आणि त्यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद कुलकर्णी साहेब। या ठिकाणी कुलकर्णी साहेबांनी आमच्या संघाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळे मी अधिक या ठिकाणी आमच्याच
मातीमध्ये आपल्याच घरामध्ये आपल्याच लेकरांचं जास्त कौतुक करणं उचित वाटणार नाही. मला एक मराठीमधला एक शेर आठवतोय, सागरावरती प्रेम करायचं तर लाटांची भीती कशाला, सागरावरती प्रेम करायचं तर लाटांची भीती कशाला, गुलाबवरती प्रेम करायचं तर काठ्यांची भीती कशाला, सागरावरती प्रेम करायचं तर लाटांची भीती कशाला, गुलाबवरती प्रेम करायचं तर काठ्यांची भीती कशाला, आणि आमच्या या सर्व ढोल पथकाच्या खेळाडूंचं कौतुक करायचं तर टाळ्या कमी कशाला, टाळ्या कमी कशाला. जोरदार खेळांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. 4 नंबर गांगोदेव ढोल पथक आंगले 4थ्या क्रमांकावर आपण आपली तयारीला लागा. त्यानंतर धुतपापेश्वर श्रीदेव धुतपापेश्वर ढोल पथक राजापूर. 2 नंबरवर हा संघ तयारीला लागा आपण सुद्धा. त्यानंतर श्री देवस्थानेश्वर ढोल पथक शिवणे बुद्रुक. 3 नंबरवर आपण तयारीला लागा आणि पुढील चिठ्ठी काढा. आपण नाही ते त्यांनी सांगू दे. 1 नंबरवर तयारीला लागा. 10 मिनिटं मी या ठिकाणी यजमानांचा नृत्य या ठिकाणी सादर करतो आणि आपण त्यानंतर उपस्थित राहायचंय. ठिकाणी या संघाचं स्वागत करूया. ज्याने खऱ्या अर्थानं या गावाचं नाव या कलेच्या माध्यमातून रोशन. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.
या ठिकाणी 800 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गणेश रवींद्र बावकर यांच्याकरता आलेलं आहे. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्याचं अभिनंदन करूया. मला वाटतं ह्या कलेतला कुलकर्णी साहेब भविष्याचा हा बालकाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण हे संस्कार लहानपणापासून जर आपण त्याच्या मनावर बिंबवले, कारण ढोल वाजवणं यात काही कमीपणा आहे असं वाटत नाही, कारण आपली संस्कृती आहे, कारण आपली हिंदू संस्कृती आहे. ढोलवाद्य मुळात ढोलवाद्य हे गावराटीपासून सुरू होतं. हा विषय मोठा आहे, मी या ठिकाणी सगळ्यात सांगणार नाही. परंतु पूर्वी शिवाजी महाराजांचा मागाशी उल्लेख झाला, त्यांचा पुतळाही आज काल 2 दिवसात उभारला गेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि खरोखरच तो सोहळा आनंददायी होता. तर पूर्वी लढाईला जाताना त्यावेळेला ढोल वाजवून औक्षण करून त्यांना लढाईला पाठवलं जायचं. म्हणजे तो काळ सुद्धा ढोल वादनाचा होता आणि आज सुद्धा या ठिकाणी ढोल वाजतोय. कारण श्री सत्यनारायणाची महापूजा या निमित्तानं या ढोल स्पर्धा, इतर स्पर्धा पुष्कळ आहेत, नृत्य स्पर्धा आहेत. मला वाटतं त्या स्टेजवर जे नाचतात ना ते काय म्हणतात त्याला, हा रेकॉर्ड डान्स स्पर्धा. मला वाटतं रेकॉर्ड डान्स स्पर्धाला स्वतःचं कौशल्य तसं काही नसतं, कारण त्या गाण्याच्या ठेक्यावर नाचायचं असतं एवढंच. परंतु ढोल जो वाजवायचा असतो तो लक्षात घ्या, ढोलाला एक रिदम आहे, एक मात्रा आहेत ताशाला, आणि ताशाच्या सूर ह्याच्यामध्ये त्या मात्राला जुळवून आपण ढोल वादन करतो. म्हणजे ही एक कौशल्य आहे, ही आपली पारंपरिकता आहे आणि ह्या ढोल वादनाला आपली हिंदू संस्कृती आहे. आणि ही संस्कृती आज या मंडळाने जोपासली, म्हणून या मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण एवढ्या छोट्या मुलावर ते संस्कार आणि या मुलांवर हे संस्कार, खरोखरच आपली संस्कृती या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणूनच या मंडळाचं कौतुक करावं तेवढंच थोडं. यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात